उपस्थित असलेले सुप्रसिद्ध लेखक आणि शिक्षण तज्ञ माननीय श्री राजीव तांबे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे असे मराठवाडा साहित्य परिषद उदगीर शाखेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजयजी गुरसुरकर सर, प्रसिद्ध साहित्यिक यांनी सुंदर अशी घडवताना घडत जाण्याची समीक्षा वृत्तपत्रामध्ये केली अशा अश्विनी निबर्गे मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गोरे आणि उदगीर नगरीमध्ये असलेले सर्व हे नागरिक म्हणजे हिंगोलीचे माझ्यासोबत आलेले मित्र, या सर्वांना उद्देशून मी सर्वप्रथम नमस्कार करतो. मागच्या 15 दिवसापासून एक पुस्तक मी सोबत घेऊन फिरतो. प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गोरेंनी लिहिलंय म्हणून कदाचित मी फिरत असेल असं मला पहिल्यांदा वाटतं, पण नंतर जसं या पुस्तकामध्ये मी शिरत गेलो त्यानंतर एक लक्षामध्ये यायला लागलं की या पुस्तकामध्ये एवढी प्रचंड ताकद निश्चित आहे. जसं आताच दिगर्वे मॅडम यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ही निरंजनाची ज्योत आहे, पण त्या निरंजनाच्या ज्योतीमध्ये परमेश्वराला आवाहन करण्याचं सामर्थ्य देखील असतं. या पद्धतीने हे घडवताना घडत जाणं हे पुस्तक हे माझ्यासमोर आलं. मी आज माझ्यासोबत हे पुस्तक घेऊन आलो. प्रकाशन व्हायचं राहिलं होतं, मुद्दाम हे पुस्तक मी लपवलं होतं माझ्या डायरीच्या मागे. तिथे आणताना लक्षामध्ये आलं याचं प्रकाशनातून व्हायचं राहिलंय, मी ते ओपन नाही करायला हवं. शक्य तितका लपवण्याचा प्रयत्न केला आणि काही काही गोष्टी या कधी कधी लपवणं देखील कशा योग्य असतात त्या प्रसंगोपर्यंत आपण काय ठरवू शकतो. मोठे असतो, आपण ज्येष्ठ असतो, लहान मुलांना कळत नसतात. आत्ताच मॅडमनी जी कोळसे मॅडम यांची कविता जी इथं उल्लेखित करून दाखवली त्यावरून आपल्याला घडवताना घडत जाणं. पालकांसाठी हा सुंदर आणि उद्बोधक अशा प्रकारचा अनुभव आहे असं सध्या तरी माझं वैयक्तिक मत आहे. जेव्हा ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल नक्कीच माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असणारे अनेक पालक या अवघ्या महाराष्ट्रामध्ये असतात. इतकं हे पुस्तक सुंदर, अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये जिथे औपचारिकता हवी आहे तिथे औपचारिकता धारण केलेली आहे, जिथे अनौपचारिकता हवी आहे तिथे अनौपचारिकता अगदी व्यवस्थित या पुस्तकातून अभ्यासमोर येते. मला बरंचसं अनौपचारिक वर्तन जे आहे ते भावतं, त्यामुळे कदाचित मी या पुस्तकासोबत अटॅच झालो असेल आणि याच्यामधल्या जवळजवळ आपल्या भागामध्ये किंवा उदगीर सारख्या शहरामध्ये उदगीर काय हिंगोली काय अनौपचारिक वर्तन आणि त्यामधून समाजासोबत आपली वीण ही जडल्या जाणं हे नेहमी दिसत असतं. दॅट इज एक्झॅक्टली पॉसिबल. मला त्यामधील तो अनौपचारिक आणि औपचारिकपणा त्याचं एक सुंदर आणि बेमालूम अशा प्रकारचं मिश्रण मला अगदी मनापासून आवडलं.
त्याबरोबरच हे पुस्तक लिहित असताना डॉक्टर गोरे सरांनी एक दोन वेळा मला कल्पना दिलेली होती. तेव्हापासून या पुस्तकाबद्दल उत्सुकता लागली आणि संस्कार भारतीचा जेव्हा YouTube वरचा व्हिडिओ मी बघितला तेव्हा त्यावरती एक सुंदर पुस्तक होऊ शकतं हे माझ्याही मनामध्ये आलं. पण मी कुठे तसा संवाद गोरे सरांसोबत साधला नाही. संस्कार भारती उदगीर शाखेने ते ओळखलं. सरांना विश्व भाषेकडून मातृभाषेकडे वळवण्यामध्ये उदगीर शाखा यशस्वी झाली याबद्दल मी या उदगीर शाखेच्या वतीने तुमचे आभार मानतो सर. आपण या विश्व भाषेकडून आपल्या मराठीच्या ज्ञान भाषेकडे आपण वळलो.